नमस्कार, मी सुमित आणि आपण बघताय मीडिया वर्ल्ड न्यूज नेटवर्क पुणे. खरं तर आपल्या मीडियावरच्या कट्ट्यावर अनेक क्षेत्रातील मान्यवर आपल्यासोबत येत असतात. त्यांचा जीवनाचा जीवनपट, संपूर्ण माहिती त्यांच्या कार्यकृतीविषयी आपल्यासमोर देत असतात. आज आपल्या या कट्ट्यावर ज्या आपल्या जीवनाचा आणि संपूर्ण कारकिर्दीचा संपूर्ण अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहेत अशा सौ प्रियंका करण तांबे मॅडम आपल्यासोबत आहेत. खरं तर प्रियंका मॅम, तुमचं मी सर्वप्रथम आमच्या या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. आणि काय सांगाल एकंदरीत तुमचं हे जे संपूर्ण राजकीय असेल किंवा सामाजिक तुमचं कार्य असेल, याची सुरुवात कशी झाली? खरं तर सांगायचं झालं तर मला सामाजिक कामाची आवड निर्माण झाली होती, कारण माझी आई सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होती. म्हणजे जर तुम्ही बघाल तर 2005 साली तर तिने कोतूर हे खूप ग्रामीण भाग आहे आणि त्या ग्रामीण भागामध्ये तिने फॅशन डिझायनिंग आणि ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण केंद्र चालू केलेलं होतं. आणि त्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आम्ही ज्या काही परित्यक्ता महिला आहेत आणि ज्या काही विधवा महिला आहेत अशा महिलांना आम्ही फ्री प्रशिक्षण द्यायचो, किंवा ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती नाही अशा महिलांना आम्ही कमी दरामध्ये पण माफक दरामध्ये शिक्षण दिलेलं आहे. अशा कितीतरी महिलांना आम्ही त्यांना एक रोजगार निर्मिती त्यामार्फत करून दिलेली आणि कितीतरी महिलांना त्यांच्या पायावर आम्ही उभं केलेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी आई करत होती आणि अर्थातच माझाही सहभाग त्याच्यामध्ये असायचा. प्रशिक्षण मी देत असायचे, कारण ते नॉलेज पण मी आई सोबत असताना घेतलेलं होतं. आणि महिलांचा संपर्क हा खूप लहानपणापासून आलेला आहे, की महिलांच्या समस्या काय असतात, मग त्या घरगुती समस्या असतील, त्या आर्थिक समस्या असतील, किंवा बाहेर क्षेत्रामध्ये वावरत असताना महिलांना अजून कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याची ओळख ही फार लहानपणापासून झाली होती. त्यामुळे एक सामाजिक क्षेत्राची मला आवड तयार झालेलीच होती. आणि हा सामाजिक वारसा मी जोपासत ज्यावेळेस लग्न करून तांबे कुटुंबियामध्ये आले तर त्यांना राजकीय वारसा होता. आणि सामाजिक काम करत असताना तुम्हाला राजकारणाशी निगडीत गोष्टींचा आधार हा घ्यावाच लागतो. राजकारणामध्ये राहून तुम्हाला सामाजिक कार्य करता येतं. हे ज्यावेळेस मला व्यवस्थितरित्या समजलं तर त्यावेळेस मग मी राजकीय क्षेत्रामध्ये पडून आता सामाजिक कार्य करते. आता नेमकं कोणत्या पक्षाशी संबंधित तुम्ही आहात आणि कोणत्या पदावर राहून सध्या काम चालू आहे? नॅशनल काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तर्फे मी आता सध्या काम करते. याआधी मी खडकवासल्याची उपाध्यक्ष होते विधानसभा मतदारसंघाची. त्यानंतर कामाचं आलेख होऊन पक्षाने आता नुकतीच माझ्या भारतीय कोथरूड विधानसभा मतदारसंघ महिला अध्यक्षाची ही जबाबदारी सोपवलेली आहे. आणि त्या अंतर्गत मी आता महिलांसाठी जे कार्य करता येईल किंवा ज्या महिलांच्या समस्या असतील त्याच्यावरती सोल्युशन काढायचं काम आता सध्या पक्षातर्फे मी करते. म्हणजे 2 विधानसभा मतदारसंघ तुम्ही या ठिकाणी बघितले. पहिले खडकवासल्याच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी काम बघितलं आणि आता सध्या कोथरूड मतदारसंघामध्ये तुम्ही काम करतात. दोन्ही मतदारसंघातल्या नेमक्या काय काय समस्या तुम्हाला जाणवल्यात, महिलाच्या संबंधित असतील किंवा एकंदरीत प्रभाग रचनेत किंवा संपूर्ण परिसरामध्ये कोणत्या प्रामुख्याने समस्या आहेत ज्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे किंवा ज्याच्यावर काम व्हायला पाहिजे? तसं पाहायला गेलं ना, समस्या ह्या तुमच्या ज्या डे टू डे लाईफ मध्ये जे तुम्हाला भेडसावतात त्यात खऱ्या आता समस्या आवासून उभ्या आहेत. म्हणजे तुमचा अगदी पाणी प्रश्न असेल, तुमचा कचऱ्याचा प्रश्न असेल, तुमचा लाईटीचा प्रश्न असेल, खरं पाहायला गेलं ना तर या बेसिक गरजा आहेत लोकांच्या आणि ज्या शासनाने व्यवस्थितरित्या पुरवणं गरजेचं असतं. कारण आपल्याला सर्वसामान्य नागरिक हा टॅक्स भरत असतो. परंतु जर आज आपण बारकाईने बघितलं आणि याचा इम्पॅक्ट म्हणजे जे इलेक्शन आतापर्यंत झालं नाही आणि आता जे घातलेलं इलेक्शन आहे हा त्याचा परिणाम. काय झालं की ज्यामुळे जी लोक आता सत्तेत नाहीत त्या लोकांनी पण त्या गोष्टींच्या जबाबदारी अंगावरती घेतलेल्या नाही. मग आता असं झालं नागरिकांचं की दाद मागायची कुठे, म्हणजे तुम्ही अगदी कुठेही जा. असं मी म्हणणार नाही की फक्त तुम्ही कोथरूडमध्येच हा प्रश्न भेडसावतोय किंवा खडकवासलामध्येच हा प्रश्न भेडसावतोय. तुम्ही जर अगदी पुणे शहराचा बारकाईने आता अभ्यास कराल तर प्रत्येक नागरिकाच्या आहेत ना मोठ्या समस्यांकडे बघायचा हा दृष्टिकोन जातच नाहीये. कारण या छोट्या छोट्या समस्या इतक्या मोठ्या त्यांना वाटायला लागल्यात की मोठ्या समस्यांकडे बघायचा त्यांना वेळच मिळत नाही. मग आता हा जो काही कचरा प्रश्न असेल, हा जो काही पाणी प्रश्न असेल, तर आता हा सोडवायचा कोणी असा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे आता जे काही इलेक्शन घातलेलं आहे त्यानंतर जे काही विद्यमान नगरसेवक वगैरे तयार होते ते तर नक्की 100% याच्यावर काम करतील याची आम्हाला खात्री आहे. परंतु तत्पूर्वीचा जो काही प्रवास होता, जो इलेक्शन झालेला नव्हता, तो जो काही मधला पिरियड होता, त्या पिरियडमध्ये ज्या नागरिकांच्या समस्या होत्या की कचऱ्याचे ढिगारे पडून राहायचे, नियमित पाणी पुरवठा होत नव्हता, कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता, ज्या वेळेस महिलांच्या किंवा सोसायट्यांचे हे प्रश्न आमच्यापर्यंत यायचे त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या जाऊन गाठीभेटी घेणं, त्यांना निवेदन देणं, त्या निवेदनाचा पाठपुरावा करणं आणि त्या समस्यांचा सोल्युशन आणणं आम्ही
करत आलेलो आहोत पक्षांतर्फे. नेमकं सासरमध्ये कोण राजकारणात होतं, कोणत्या पदावर त्यांनी काम केलं होतं, किंवा काही इलेक्शन लढल्या होत्यात का, एकंदरीत काय नेमकं ते बॅकग्राऊंड आहे? माझे आजो सासरे झांबर शेठ उर्फ श्रीकृष्ण रामजी तांबे हे जुन्नर तालुक्याचे आमदार होते, की ज्यांना माळशेज घाट जो आपण पाहतो की मुंबईला जोडला जातो आपल्याला, तो माळशेज घाटाचे निर्माते हे झांबर शेठ म्हणजे माझ्या आजो सासऱ्यांना म्हटलं जातं, कारण त्यांच्या काळात त्यांनी सँक्शन केलेला घाट आहे. आणि परंतु तब्येतीच्या कारणामुळे ते आकस्मिक निधन पावल्यामुळे पोटनिवडणूक झाली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या सौभाग्यवती लतानानी तांबे ह्या निवडणूक जिंकल्या आणि नंतर त्या आमदार झाल्या. तर हे दोघं तर होतेच, पण माझे जे काही चुलत सासरे ते जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही त्यांनी कित्येक वर्ष काम बघितले, पंचायत समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी बरेच वर्ष काम बघितलेली. आणि आता सध्या गावचं जे राजकारण आहे, ह्या गावच्या राजकारणामध्ये माझे चुलत सासरे सक्रिय आहेत. आणि जे माझे सख्खे सासू सासरे आहेत ते 1993 पासून बावधान भुसारी ह्या प्रभागामध्ये काम करतायत. मग बावधान भुसारीचे त्यावेळेचे जे काही पाणी प्रश्न होता की पाण्याचं फार टंचाई होती, तर टँकरने पाणी पुरवठा होत होता, तर त्या पाणी प्रश्नावरती समस्याचं समाधान काढायचं काम देखील त्यावेळेचे जे नगरसेवक होते शंकर दत्तात्रय टेमसे यांच्या बरोबरीनं सहभाग घेऊन त्यांनी पाणी प्रश्नावरती त्यावेळेस तोडगा काढलेला आहे. तर असं हे संपूर्ण राजकीय कारकीर्द ही माझ्या घराण्याची आहे आणि आता त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी आता माझ्या राजकारणाची पुढे वाटचाल करते. आता येणाऱ्या महानगरपालिकाच्या निवडणुका लागतीलच काही दिवसामध्ये, काय वाटते तुम्हाला एकंदरीत कशा पद्धतीने प्रभागात काम होत आहे? आता येणाऱ्या महानगरपालिकामध्ये तुम्ही देखील या ठिकाणी इच्छुक म्हणून सहभागी होताय, नेमकं कसं सध्याचं वातावरण आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसं आपल्याकडे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नागरिकांचा असू शकतो? नागरिकांच्या अपेक्षा फक्त एवढ्याच आहेत, म्हणजे गरजेचं नाहीये तुमचा पक्ष कोणता आहे किंवा उमेदवार कोणता आहे. आता सध्या ज्यावेळेस आम्ही लोकसभा असू देत, विधानसभा असू देत किंवा त्यानंतर जे काही आम्ही नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्यात किंवा जो जवळून संपर्क आमचा नागरिकांशी आलेला आहे, नागरिकांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आमच्या ज्या काही बेसिक गरजा आहेत त्या व्यवस्थित परिपूर्ण करा, त्या आम्हाला भेडसावता कामा नये. आणि त्या झाल्यानंतर ज्या सुख सुविधा एक आपण करायला हव्यात किंवा जे काही विद्यमान जे काही त्या पदावरती विराजमान असतात त्या लोकांनी आम्हाला त्या फक्त द्या. आता सध्या त्यांचे फक्त मूलभूत प्रश्न हे एवढेच राहिलेले आहेत, कारण याच्यावरती सोल्युशन हे काढलेलं नाहीये. आणि काम करायचं जर झालं आपल्याला तर पहिल्या ज्या बिघडलेल्या गोष्टी आहेत आपल्या त्याच्यावरती आपल्याला काम करणं फार गरजेचं राहील. आणि तिथून पुढे जसा नागरिकांना गरजेचं असेल किंवा जे काही तिथल्या प्रभागातल्या लोकांची मागणी असेल त्यानुसार त्या मागणीनुसार पुरवठा करणं हे अग्रेसर काम राहील. खरं तर तुम्ही आता कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष म्हणून काम बघताय, असे कोणते नेमके 5 प्रमुख कामं आहेत जे प्रभागामध्ये व्हायला पाहिजे होते आणि ते झाले नाहीयेत? काय सांगाल त्या कामाविषयी आणि एकंदरीत त्याची किती निवांत गरज सध्या नागरिकांना आहे? आता आम्ही मध्यंतरी एक प्रश्न उठवला होता की अग्निशामक दल म्हणजे चांदणी चौकातून जर तुम्ही तिथे आलात तर तिथं ओपनिंग करायचं राहिलेले, बाकी सगळं फायर ब्रिगेडच्या गाड्यांचं एक स्टेशन तिथे व्यवस्थित आपलं तयार झालेलं आहे, परंतु त्याचं ओपनिंगचा इश्यू हा सध्या असल्यामुळे त्याचं ओपनिंग झालेलं नाही आणि त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला वापरात येत नाही. अशा कितीतरी गोष्टी आहेत आपल्या प्रभागामध्ये, म्हणजे तुमचं प्लेग्राऊंड असेल, काही लोकांचं म्हणणं की आम्हाला आमच्या मुलांसाठी ह्या इथे जर तुम्ही बघितलं परांजपे शाळेपर्यंत इथं प्लेग्राऊंड कोणतं नाहीये असं खास मुलांसाठी, तर त्या प्लेग्राऊंडची एक मागणी लोकांनी मध्यंतरी केलेली होती. त्यानंतर इथे आता सध्या जास्त भेडसावतोय तो म्हणजे वीज पुरवठा. तुम्ही जर बघा तर दिवसातून 10 ते 12 वेळा सारखी वीज खंडित होत असते, तर यासारखे असंख्य असे लोकांचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर अतिक्रमण असेल, आता सध्या रस्त्यांवरती जर तुम्ही बघाल तर मध्यंतरी आमच्याकडे हे पण आलं होतं की बाबा आम्हाला फुटपाथवर जो काही पाथवे तयार केलेला आहे लोकांना रस्त्याने चालण्यासाठी त्याच्यावरती इतकं अतिक्रमण झालेलं आहे, म्हणजे ते अगदी आम्ही तिथे जातो त्याच्यावरती निवेदन देतो, त्याच्यावरती आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेतो म्हणतो, 2 दिवस ते तिथून उचवलं जातं जे काही असतील तुमच्या गाड्या वगैरे हातगाड्या, पण 4 दिवसांनी त्या परत तिथे लागतात. मग लोकांचं असं म्हणणं की आम्ही चालायचं कुठून, तर हा सुद्धा म्हणजे अगदी तुम्ही बघाल तर हा फार मोठा इश्यू नाहीये, परंतु त्याच्यावरती नीट अंमलबजावणी न केल्यामुळे हा एक मोठा इश्यू लोकांसाठी होऊन राहिलेला आहे की ज्येष्ठ नागरिकांना प्रश्न पडतो की रस्त्याने चालायचं कसं. त्यानंतर आता नुकतंच इथे एक आमच्या मागे साईप्रसाद जी काही बिल्डिंग आहे तिथल्या नागरिकांची तक्रार आली होती. त्यानंतर आमचा हा जो काही पूर्ण प्रभाग आहे ह्या प्रभागामधून एक तक्रारी आम्हाला येतात वेगवेगळ्या ठिकाणाहून की आम्हाला पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाहीये किंवा जो पाणी पुरवठा होतोय तो कमी दाबाने होतोय.
काही ठिकाणी म्हणजे जो तुम्ही स्लम एरिया बघाल तर त्या स्लम एरियामध्ये मध्यंतरी दूषित पाणी पुरवठा होत होता. मग त्या संदर्भात पण आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं, दूषित पाण्याचे सॅम्पल त्यांना आम्ही, त्यांचे अधिकारी आले त्यावेळेस त्यांना कलेक्ट करून त्याच्यावरती पुढे काय करता येईल बघितलं. तर पाईपलाईन पण ह्या खराब झालेल्या होत्या की ज्याच्यामुळे दूषित पाणी पुरवठा हा चांगल्या पाण्यामध्ये मिसळत होता. तर ते आम्ही पाईपलाईन बदलून आम्हाला द्या अशी सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. म्हणजे तुम्ही आता मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगितल्या ह्या खूप अशा मोठ्या ऐकताना तरी वाटत नाही, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणावर झालेले. तर नक्कीच या सगळ्या गोष्टींवरती काम करण्याचा माझा हेतू आहे. सुप्रियाताईंचं अनेक काम या ठिकाणी प्रभागामध्ये आहे, तुमच्या या संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे. ताईंसोबत काम करत असताना असो किंवा पवारसाहेब स्वतः येत असतात, त्यांच्या माध्यमातून नेमकं काय काय आजपर्यंत शिकायला तुम्हाला या ठिकाणी मिळालं आणि काय वाटतं एकंदरीत जे काही महाराष्ट्राचं राजकारण आहे ते संपूर्ण बदललेलं आहे. आपण काही दिवसांपासून बघतोय मूळ जी शिवसेना होती त्याच्यात 2 भाग झाले, मूळ जी राष्ट्रवादी होती त्याच्या देखील आता 2 भाग झाले. एक तरुण कार्यकर्ता किंवा तरुण नेतृत्व म्हणून या संपूर्ण राजकारणाकडे बघता आणि याचा काही फटका येणाऱ्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये आपल्याला जाणवेल का? आता हे 2 गट का झाले, कोणी केले, कशासाठी केले यावर म्हणजे चर्चा करण्यात अर्थ नाहीये, कारण प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घेण्याचा एक स्वतंत्र मार्ग असतो. सो त्यांनी घेतला. अर्थातच भावा बहिणीची झालेली ताटातूट बघताना थोडंसं आम्हालाही वाईट वाटतं, कारण कधी वेगळं बघायची आम्हाला सवय नाहीये, त्यामुळे ते थोडंफार वाटतं. आणि नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण हे गढूळ झाल्याने नक्की म्हणजे अगदी खात्रीनं सांगेन, कारण वाढती बेरोजगारी असेल, तुमचं वाढते गुन्हेगारीचं प्रमाण असेल, महिलांवर होणारे तुमचे अत्याचार असतील, याचा जर आपण आता आलेख बघितला किंवा जी गुंडाशाही आता डोकं वर काढते, जी कोयता गँगवरती डोकं काढते, या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर नक्कीच महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राची जी काही आता सत्तेत काम करणारे लोक आहेत ही महाराष्ट्र चालवायला कुठेतरी कमी पडतायत असं मला वाटतं. आणि येतो प्रश्न की या गोष्टीचा फटका कुठेतरी बसेल का, तर मला नाही वाटत की कुठे बसेल. कारण तुम्ही जर बघितलं अजितदादांचं एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे, सुप्रियाताईंची एक स्वतंत्र कार्यप्रणाली आहे, दोघांची कामं करायची एक स्वतःची एक पद्धत आहे आणि दोघेही एकदम सक्षम म्हणजे कर्तृत्व गाजवणारे नेते आहेत आणि दोघेही त्यांच्या माध्यमातून समाजाचं भरपूर काम करतात, समाजापर्यंत ते पोहोचलेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये या गोष्टींचा कुठे फटका बसेल असं मला तरी वाटत नाही. नेमकं तुम्हाला तिकीट का द्यावं अशी काही 5 कारणं असतील जे तुम्ही पक्षाला किंवा नागरिकांना सांगू इच्छिता? मला तिकीट का द्यावं, एक तर महिलांचे प्रश्न लहानपणापासून मी बघितलेले आहेत आणि मी स्वतः एक महिला आहे आणि एक महिला कोणत्या गोष्टींमधून जाते किंवा तिला वेळेला कोणत्या कोणत्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी मी स्वतः तर जाणते, पण त्या लहानपणापासून त्या गोष्टींची जाणीव पण आहे. आणि येतो प्रश्न की आता नागरिकांच्या समस्या सोडवायचा, कारण प्रामुख्याने त्यांना तेच हवंय. तर मला असं वाटतं की एक यंग जनरेशन मधलं कोणीतरी कॅन्डिडेट आता पुढे यावं की ज्याच्याकडे आता व्हिजन असेल, ज्याच्याकडे आता फ्युचर असेल की बाबा माझा प्रभाग हा कसा असावा, माझ्या प्रभागामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात. कारण किती नाही म्हटलं तरी एक विचारांमध्ये एक गॅप पडतो, आपण तुम्हाला सांगते. तर अर्थातच एक राजकीय पार्श्वभूमी आणि सामाजिक पार्श्वभूमी असल्यामुळं ते व्हिजन माझ्या पुढे नक्कीच आहे की बाबा जरी मला निवडून दिलं तर कशा पद्धतीनं लोकांच्या समस्या सोडवाव्यात, कशा पद्धतीनं महिलांना अजून प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आपल्याला आणता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तिकीट मला द्यावं असं मला वाटतं. लहानपणापासून आईच्या माध्यमातून जे काही समाजामध्ये महिलांचे काम त्यांनी बघितले आणि त्याच्या समस्या या ठिकाणी जाणून घेतल्या, सोबतच सासरे आल्यानंतर जे काही राजकारण आणि संपूर्ण पद्धत त्यांच्या मागे वलय जे सासऱ्यांचं होतं त्याच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी काम बघितलं आणि तेच पुढचे आता संस्कार राजकारणाचे असतील, समाजकारणाचे असतील या ठिकाणी त्यांच्यावर झाले आणि त्याच अनुषंगाने आता प्रभागामध्ये कोथरूड मतदारसंघाच्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची जबाबदारी या ठिकाणी पार पडतात. ताई, काय संदेश द्याल आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून इतर महिलांना किंवा इतर ज्या युवक युवती आज समाजामध्ये काम करताय किंवा राजकारणामध्ये येऊ पाहताय, काय संदेश द्याल अशा महिलांना युवतींना? महिलांमध्ये जर विचार केला ना तर महिलांमध्ये सगळ्या गोष्टी पार करून जाण्याची एक ताकद असते. म्हणजे अगदी आपण आपल्या धर्मशास्त्रांचा जी काही पुराणं होती त्यांचा जर आपण संदर्भ घेतला तर ज्यावेळेस देवही बंदिवासात घातले होते त्यावेळेस ती एक नारी शक्तीच होती. जे आपण नवरात्रात नुकतंच साजरी केलं तर ती एक नारी शक्ती होती की जिने हे पूर्ण विश्वाला तारलं. त्यानंतर देवांना बंदिवासातून सोडवलं. म्हणजे यावरून तुम्ही कल्पना करू शकता
की महिलांमध्ये ही क्षमता किती असते. फक्त गरज असते ती महिलेने स्वतःची क्षमता ओळखणं आणि त्यावेळेला तिला एक मदतीचा हात देणं. मी नक्कीच सांगेल की अडीअडचणी आयुष्यामध्ये कायम येत असतात. हे आयुष्य आहे, ते चालत राहणार. परंतु आपलं चूल मूल सांभाळून माझं म्हणणं राहील की महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं फार गरजेचं आहे. मग असं गरजेचं नाही का मग तिने जॉबच करावं. ती घर बसल्या देखील उद्योग करू शकते. जर तुम्ही आता बचत गटातल्या महिला बघितल्या तर घरगुती उद्योगांमधूनही महिला बचत गट आता सक्षम होतात. तर अशा ज्या कोणत्या महिला आहेत किंवा ज्या गरजू आहेत, ज्या हौशी आहेत, ज्यांच्यामध्ये करायची क्षमता आहे, कर्तृत्व आहे, अशा महिलांनी हिरिरीनं पुढे यावं. त्यांना कोणती मदत लागेल तर नक्कीच आम्ही आहोतच इथे. परंतु महिलांनी स्वावलंबी बनावं आणि कोणत्याही क्षेत्र असू दे निर्भीडपणे तिथं काम करावं. हे आताच्या महिलांनी हे सगळे गुण जोपासणं फार गरजेचं आहे. आज ज्यांच्यासोबत आपण या ठिकाणी चर्चा केली, ज्यांच्या संपूर्ण कामाचा आलेख या ठिकाणी आपण समजून घेतला, अशा सौ प्रियंकाताई आपल्यासोबत होत्या. प्रियंकाताईंनी आताच त्यांच्या मुलाखतीमध्ये संपूर्ण त्यांच्या चर्चेमध्ये या ठिकाणी सांगितलं की कशा पद्धतीने त्यांनी लहानपणापासूनच आईंकडून एकंदरीत माहेरकडून हे संपूर्ण संस्कार समाजकारणाचे या ठिकाणी घेतले. महिलांसाठी काम असेल किंवा युवतींसाठी जे काही गोरगरीब आहेत अशा लोकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने पुढे समाजामध्ये काम करायचं, या प्रकारे त्यांनी सासरमध्ये आल्यानंतर राजकारणाची जोड त्याला या ठिकाणी मिळाली आणि आज या ठिकाणी एक प्रतिष्ठित असल्या शरद पवारजी साहेब यांच्या पक्षामध्ये त्या या ठिकाणी काम करत आहेत. सुप्रियाताई सुळे असतील किंवा शहराच्या अध्यक्ष प्रशांतजी जगताप असतील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कोथरूड मतदारसंघामध्ये महिलांचं नेतृत्व या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी करतायत. खरं तर ताई, तुमचा हा जो संपूर्ण प्रवास आहे आणि नागरिकांसाठी जे काही काम करण्याची तुमची तळमळ आहे, महिलांसाठी काम करण्याची तुमची जी भावना आहे ती खरंच यशस्वी हो आणि जे काही तुमचे नेतृत्व गुण असेल, सामाजिक काम करण्याची जीवनशैली तुमची या ठिकाणी आहे, त्याला बघता नक्कीच पक्ष देखील तुमच्या तिकिटाचा असेल किंवा महानगरपालिकेमध्ये काम करण्याची जी तुमची भावना आहे त्याला कुठेतरी यश नक्कीच मिळेल अशी आमच्या देखील तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा आहेत. तुम्ही आज या ठिकाणी आमच्या मुलाखतीमध्ये सहभागी झालात, संपूर्ण हा प्रवास तुमचा आमच्या प्रेक्षकांसमोर मांडला. तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही देखील मला हे व्यासपीठ दिलं आणि नागरिकांसमोर माझ्या भावना व्यक्त करण्याचा धन्यवाद. तुम्ही देखील मला हे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलं की ज्याच्या मार्फत लोकांपर्यंत मला पोहोचता येतं आणि कदाचित त्यांनाही माझ्यापर्यंत पोहोचता येईल. तर तुमचेही मी मनापासून खूप आभार मानते व अशीच आम्हाला तुमची साथ लाभो ही अपेक्षा व्यक्त करते.